तर धन्यवाद योगीजी वाघ सर. आपण पाहिला प्रेक्षकांची अतिशय मन जिंकून घेणारं समालोचन आणि प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करणारे हे समालोचन आहे. त्यांच्या वाणीतून मात्र प्रेक्षकांना हसवण्याचं काम करतात आणि क्षेत्ररक्षकाला खेळाडूंना देखील हसवण्याचं काम करतात. असे आमचे सर्वांचे लाडके योगीजी वाघ सर देखील आपण मायक्रोफोन घ्या पाहिलं. चला जाऊया ऑनलाईन मॅच कडे, जिथे कोंढाण आणि माणगाव या दोन संघांमध्ये लढत पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला नवनाथ नावसागिरवरती हरी आणि गोलंदाजी मार्क पर अजय. पहिला चेंडू अजयने मात्र लाईन मिस केली आहे आणि याच कारणास्तव पहिल्या चेंडूवरती अभ्यंतर धाबेने मात्र श्री गणेश अकाउंट ओपन केला जातोय. तीन माझ असेल घ्या. हा चेंडू चांगलाय. चेंडू पडल्यानंतर बाउन्स देखील झाला, थोडासा बाहेरच्या बाजूने वलन देखील घेतलं. 3 षटकांची माच. पहिलं पॉवर प्ले षटक चालू आहे. गोलंदाजी मार्क वरती अजय, ज्याने पहिला चेंडू अभ्यंतर फेकला, त्याच्यानंतर कमबॅक केला. म्हणजे हेच अजयचं सूत्र आहे. तेच पाहता आपण गोलंदाजी मार्क वर असताना वापरत असताना तरी खराब चेंडू पडला असेल ना तर त्याच्याकडे ताकद आहे. त्याच्यानंतर चेंडू मात्र उभे ठेवण्याची फलंदाज झाला. पहिल्या चेंडूवरती आली वाईट, त्याच्यानंतर नॉट चेंडू. एक धाव फलकावरती. पुढे येऊन डासिंग डाऊन खेळायचं होतं नवनाथला. आपण पाहू शकाल बॅट आणि बॉलचा संपर्क देखील नाहीये. चेंडू पहिल्यानंतर मात्र खालीच राहिला आणि शेखच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. हा देखील चेंडू आलाय निर्धाव. म्हणजे ह्या चेंडूवरती देखील धाव संख्या स्थिरावली जाईल ती माणगाव टीमची. एक धाव फलकावरती गोलंदाजी मार्कवर कोंडाणा टीम कोणाची आपण पाहतोय. तिने कालच्या पहिल्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली होती आपल्या टीमसाठी. हा देखील चेंडू थोडासा पडल्यानंतर आतल्या बाजूने आला होता. एक ऑफ कटर चेंडू आपला पाहायला मिळाला. फिंगर रोल करत असताना फलंदाज गोलंदाज अजय, ज्याच्याकडे व्हेरिएशन आहे, ज्याच्याकडे अचूक टप्पा अचूक लाईन आहे आणि वेग देखील तेवढा चांगला आहे. आणि याच कारणास्तव आपण पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती बाईट टाकल्यानंतर पुढचे 3 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश मात्र मिळालंय. हीच खरी खासियत आहे आज या गोलंदाजाची आणि तीच ताकद आता मात्र प्रस्थापित करा असं मानगाव तुमच्या विरोधामध्ये. अद्यापर्यंत धाव फलकाचा विचार केला तर एक धाव फलकावरती लागली आहे. प्रतीक कदम आमच्या समाजामध्ये जॉईन झाले स्कोरच्या भूमिकेमध्ये आजच्या 3ऱ्या दिवसाला. हा देखील चेंडू हुक करायचा प्रयत्न होता. थोडासा शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. प्रयत्न करत होता नवनाथ, परंतु त्याला यश मात्र मिळालं नाहीये. परंतु 22 आलेली एक धाव आणि या एक धाव संख्येच्या मदतीने धाव संख्या 1 अंकाने फ्लाय मात्र होईल. जाऊन पोहोचेल ती 2 अंकावरती. दोन धाबा धाव फलकामध्ये लागला जात आहे. ती मानगाव आणि पक्ष त्याचा असणारा तो कुटाने संघ. ई पोल मधला हा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आहे. ई पोल मध्ये पाहू शकाल बान्सोली टीम मात्र 3rd राऊंड मध्ये क्वालिफाय झाली डायरेक्टली. हा मात्र आपल्याला चेंडू आपण पाहतोय कबर मधून पॉइंटचा क्षेत्रक्षक गेलाय. चेन देखील कॅरी केली आहे आणि इथे पहिला विकेट पहिला आदरा हरीच्या स्वरूपामध्ये, ज्या हरीने पहिल्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग केली होती त्याला आता तंबूचा मार्ग दाखवला आहे तो अजय या गोलंदाजाने. ठेवडीच्या आता फुलटा चेंडू होता. लवकर फुलटा चेंडू कन्वर्ट केलाय. अक्षय उमरे आपण पाहू शकाल लॉंगनला सज्ज पंगापला सज्ज उभा केलाय. त्याला भिंतीसारखा उभा राहिला. पहिला पॉवर प्लेचं षटक संपलं. पहिल्या षटका समाप्तीनंतर अवघ्या धाव फलका जाऊन विचार केला. त्या धाव फलकावरती धावा लागल्या त्या
कोंडाणे टीमच्या विरोधामध्ये मानगाव टीमच्या जाऊन पोहोचली ती 3 अंकावरती. दुसऱ्या षटकाला सुरू तत्पूर्वी जाऊया एक संधी देखील आपण देऊया त्याचा मास्टर सचिन यांना. पहिला चेंडू आउटसाइड ऑफस्टॉपने चेंडू फेकला होता. त्यांनी सांगितलं की हा चेंडू वाईड आहे आणि अभ्यंतर धाब्याने मात्र भर पडली जाते. अभ्यंतर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने फळा मात्र होईल जाऊन पोहोचेल ती 4 अंकावरती. पहिला सामना जिंकला तो म्हणजे बाणसोर टेमणा. दुसरा सामना जिंकला तीनघर टेमणा आणि आजच्या दिवसामधला तिसरा सामना आणि ई पोल मधला दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना. लोपर पुलटा चेंडू कन्वर्ट केलाय शत्रुशेख तैनात आहे डीप मध्ये. सुरेश आपण पाहू शकाल चेंडू खाली येतील तत्पूर्वी सिंगलच मात्र मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने पुनश्च वाढेल जाऊन मात्र पोहोचते ती 5 अंकावरती. प्रति चेंडू मागे एक सिंगल डबलला मात्र प्राधान्य दिलं जात आहे. पुढे येऊन डान्सिंग डाऊन खेळायचं होता. नो मार्क्स लाईन मध्ये चेंडू पडला आहे. थोडस क्षेत्ररक्षकाला उलकावी देखील चेंडू दिलाय आणि त्याचाच कारणास्तव काय एक सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट करत असताना रनिंग बिटवीन द बिग हेड शिताच्या शपळ आहे ना आणि हरणीच्या गतीनं 2 धावामध्ये कम्प्लीट होत आहेत कॉपिंग क्रीज मध्ये 2 फलंदाजांकडून आणि 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 7 अंकावरती. 7 अंक आला की एम एस धोनीची आठवण होते. त्याचा जर्सी क्रमांक 7 आहे आणि 30 आठवण मात्र आता या 7 नंबरने मात्र दाखवून दिली आपल्याला. चांगला चेंडू भन्नाट वेगाने टाकला होता. चूक टप्प्यावरती चेंडू देखील होता आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूने देखील वलंग घेणारा हा ठरला आहे. चेंडू निर्धाव या डॉट चेंडूच्या सांगत्याने धाव फलक मात्र 7 अंकावरती जाऊन स्थिरावला. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना आहे. मानगाव आणि कोंडाणे दोन्ही वासरे खोंड्यातील दादा संघात. पुढे येऊन चांगला स्वतः ब्लॉक देखील झालेत. पंचांकडे लावली अपील देखील मोहनावरने केली होती परंतु पंचांनी दाट पेटाळून लावली आहे. तिथे मात्र निर्धाव चेंडू पुन्हा सांगत होते. हीच गोलंदाजी कोंडाणे टीमची आणि हीच गोलंदाजी आत मात्र सातत्यामध्ये उतरण्याचा काम आता चालू गोलंदाजाकडून. चांगला चेंडू हाकलत नाहीत. पहिला गोलंदाज अजयने 3 धावा खर्च केल्या. हा देखील फटका चांगला आहे आणि या फटक्यामध्ये धावा देखील चांगल्या मिळतील. होता स्लॉट मध्ये फेकला बाजूच्या पॉट मध्ये स्टँड अँड डिलिव्हर्ड चेंडू 6 धावसंख्येसाठी आला षटकार. षटकाराच्या पद्धतीने टीमची धावसंख्या सपाट वाढते. साऊर मात्र बहुतेक दुहेरी अंकामध्ये आता पदार्पण केलंय धावसंख्येने 13 अंकावरती. पुनश्च मात्र ओपीस चेंडू होता खोदून काढायचा होता. आता मात्र दोन्ही गाड्या एका स्ट्राईक वरती. नवनाथचा मात्र आता अपघात देखील झालाय. विकेट नंबर 2 चा डाऊन मात्र होते मैदानाच्या बाहेर. नवाब बॅक टू द डेकआउट.
जशी विकेट पडली तसा नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल देखील झालाय. यशवंत आपण पाहतोय. आता यशवंत आणि लक्ष्मण ही जोडी मात्र आता मैदानामध्ये खेळेल. 2 षटकांची मॅच मध्ये संपले. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धाव फलकावर धाबा लागले तर 13. अजयने धावसंख्या केली खर्च 3 आणि स्वराजनं धाबा दिल्या तर 10. आता मात्र गोलंदाजी मार्क वरती आकाश, त्या आकाशने देखील चांगली कामगिरी केली आहे पहिल्या दिवसामध्ये. कोंडाणा टीमने सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. फुलटा चेंडू होता, लोवर फुलटा चेंडू कन्वर्ट केला डीप मध्ये. लॉंगनला फिल्डर आहेत, उचलतील फेकतील. दुसरीच्या धावसंख्येचा प्रयत्न आणि ते थोडासा फंबल गोलंदाजाकडून झालाय आणि त्याचा स्वाजा लगेच मानगाव टीमने उचललाय आणि इथे देखील 2 धावा कंप्लीट. 2 धावसंख्येच्या मदतीने थांबलेली धावसंख्या आता वाढतीये. जाऊन मात्र पोहोचेल ती 15 अंकावरती. 15 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. धाबा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पटल्याला शेंडू, अकुटप्पाचा शेंडू होता. शतरक्षक पोहोचतील का? डाऊन द शेल आणि शेल देखील सोडली जाते. अजय बॅकअपला देखील चांगले आलेत आणि इथे सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावसंख्या चितेच्या शपळाईने पूर्ण देखील केल्या. सागर मात्र आता थोडे चिंतेमध्ये असतील कारण की अशी अपेक्षा त्यांच्याकडून नव्हती आणि शेल मात्र डाऊन झाली आहे. इथे 2 धावा आड. 2 धावसंख्येच्या मध्ये 17 धाबा धाव फलकावरती. हा देखील फटका चांगला आहे. आता मात्र फटक्यावरती षटका क्रमांक 3 देखील मिळाला जातोय. अक्षय मात्र कोणतीही चुकी करणार नाहीयेत. हे देखील ठाऊक आहे आणि त्या 1 वर विकेट डाऊन. 3रा आदरा लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये मानगाव टीमला ठोक दी जाता. इथे मात्र विकेट गेली आहे लक्ष्मणची आणि नवीन बॅट्समन सचिन मात्र आता मैदानामध्ये आलेत. सचिन आणि त्यासोबत मात्र यशवंत. 3रं षटक. आता मात्र स्ट्रोक साठी जागा बनवली. भरपूर टाइम होता फलंदाज सचिन कडे आणि चेंडू मात्र लॉंगलेग क्षेत्राला बीट करणारा आला हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 6 अंकाने फ्लाय मात्र होतीये. जाऊन पोहोचेल ती 23 या धावसंख्येवरती. हा देखील अकुटप्पाचा चेंडू, पुलचा फटका परंतु अनसक्सेसफुल ठरलाय. विकेट नंबर 4. मैदानाच्या बाहेर मात्र परतीचा प्रवास आता करेल. ते 20 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 2.5 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत समाप्त झालाय आणि धाव फलकाचा विचार केला मानगाव टीमचा ते 23 धावा धाव फलकावरती लागल्यात. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या इनिंगचा 3 ओव्हरची मॅच आहे आणि कित्येक धावसंख्येपर्यंत पोहोचेल मानगाव संघ. या चेंडूवरती जर षटकार आला तर एक चांगला स्कोर उभा राहील 3 षटकांमध्ये.
परंतु या चेंडूवरती षटकारांना अपेक्षित आहे. फलंदाज प्रयत्न देखील करतील. बॅट्समॅन नंबर आपण पाहतोय 6व्या क्रमांकाचा दशरथ आपण ऑन स्ट्राईकला. फुल टॉस चेंडू होता, मोठा फटका खेचायचा होता, परंतु इथे आता रनआउटची संधी आणि फलंदाज बाद देखील झालेत. म्हणजे इथे 3 षटकांची बाद संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकाचा आपण विचार केला, धाव फलकावर धावा लागले 23. म्हणजे 18 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज असणार आहे ती विजयासाठी. टीम कोंढाणे टीमला विजयासाठी. चला कोंढाणे सगळ्या आपली सलामीची गडी पाठवा. तर नेक्स्ट मॅच टी पोल मधल्या सेकंड राऊंडचा सेकंड सामना पळसझरी आणि मुंडेवाडी दोन्ही टीमच्या करताना आपण टॉससाठी इन्व्हाइट करतोय. पळसझरी आणि मुंडेवाडी या दोन्ही टीमच्या करताना आपण इन्व्हाइट करतोय टॉससाठी. लगेच आपण रिपोर्ट करा. पळसझरी टीमच्या करताना आपण या, मुंडेवाडी टीमच्या करताना उपस्थित आहे. तर पळसझरी टीमचा आपण करताना आपण पाठवा लगेचच. स्टायगेडला अजय नॉस्टॅग नीती अक्षय उमरे. गोलंदाजी मार्क वरती नवनाथ आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाजी पाहून त्याचं षटक 18 चेंडू 24 ची गरज आहे मानगाव टीमला. मानगाव टीमच्या अगेन्स्ट मात्र कोंढाणे टीमला विजयासाठी. पहिला चेंडू लोबर फुलटा चेंडू कडबट करायचा होता. क्षेत्ररक्षण दर्जेदार झाला त्याच्या सर्कल मध्ये, परंतु सिंगलचा डबल मध्ये करायचा प्रयत्न होता, परंतु इथे सिंगलच मिळते. सिंगलच्या मदतीने श्री गणेशा माता ओपन होते अकाउंट. ते कोंढाणे टीमचे 24चा पाठला करायचा आहे. अजय आता मध्ये इराद्याने उतरलाय, कारण की अजयला माहिती आहे पहिला सामना आपण कसा जिंकलाय आणि तेच आता मात्र इथं प्रयत्न करायचे आहेत अजयला. मोठे मोठे फटके खेचावे लागतील. षटक नवनाथ वाघमार आहे, मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. हा मात्र फटका फसला होता. स्वतःच्या फलंदाजीमध्ये झेल घेण्याची संधी मात्र उपलब्ध झाली होती, परंतु गोलंदाजाने थोडीशी इथे देखील सिंगल आले. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या दोन्ही अंकावरती 24चा पाठला करायचा जर आणि इथे आता 2 धावा धाव फलकावरती लागतात.
हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, पंच बोलतील जरूर आमच्यापर्यंत आणि देखील इशारा देखील देतील वाईट चेंडू, म्हणजे आव्हान जर धाब्याने मात्र भरपडली जाते. आपण तर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या एक अंकाने पुरुष वाढेल, जाऊन मात्र पोहोचेल ती 3 अंकावरती, कारण की कोंडाणे संघाला माहिती आहे धावसंख्येचा जेवढा आलेख आहे तो कमी आहे, परंतु आता हा धावसंख्येचा आलेख कमी हा महाग देखील पडू शकतो, कारण की पहिल्या दिवसामध्ये देखील असे कारनामे झाले त्या मैदानावरती. हा फटका चांगला आहे, अजय शाह पाठ मध्ये आलेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून भाऊ सीमा रेषा बाहेर आलेला चौकार चौकार 4 धावा. किसी के हाथ में हीरा हीरे से झाला पलगरी टीमला लास्ट कॉल. आपण हे षटक कम्प्लीट होण्याच्या आधी मात्र टॉससाठी यायचं. मुंडेबाई टीमचा करतर उपस्थित आहे, पलगरी टीमच्या करताला आपण इन्व्हाइट करतो. आपण टॉससाठी लगेच रिपोर्ट करा. ई पोल मधला सेकंड डाऊनचा सेकंड सामना असेल पलगरी आणि मुंडेवाडी. हा देखील बागपोट जाऊन स्क्वेअर कटचा फटका खेचायचा होता, पंचांकडे लावून अपील झाली होती, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाहीये आणि हा चेंडू आलाय निर्धाव. निर्धाव चेंडू सांगितले धावफलक मात्र 7 अंकावर जाऊन पोहोचलाय. शोभीचा पाठला करायचा 7 धावा धाव फलकावरती. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला आहे. 24 धावसंख्येचा पाठला करायचा. नवनाथ वाघमारे गोलंदाजी मार्क करते, आपण त्याचं षटक हाताळतोय. हा मात्र जोरदार अपील पंचांकडे लावली. अपील पंचांनी सांगितलं की बॅट मात्र खाली ब्रश झाली आणि त्याचाच आवाज मात्र आलाय आणि पंचांनी सांगितलं की हा फलंदाज सॉप आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम देखील नसणार आहे फटा बॅटिंग करणाऱ्या कोंडाच्या टीमवरती. दबाव टाकला होता पंचांवरती, पंचांनी दबावामध्ये पेटाळून लावला आहे. ते आलाय षटक संपला इशारा पंचांचा देखील नाही. हा एक चेंडू बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. फलकावर धावा लागल्या त्या 7. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ओव्हर मधला आपण पाहतो. पहिला तिसरा चेंडू वाईट टाकला होता गोलंदाजाने. फुलटॉस चेंडू होता. इथे बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक झाला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन टच चेंडू खाली जातील. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले आहेत आणि 2 धाव संख्येच्या मदतीने षटक संपला इशारा इथे आलाय. पहिल्या षटकाचा खेळ निर्माला संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या बिनबाद 9 धावा. नाही येतोय निघूया. दुसऱ्या ओव्हरला सुरू होते गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज हरी गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय. जोरदार अपील अपील केली होती पंचांकडे, परंतु पंचांनी दात पेटाळून लावली आहे. इथे मात्र आलेली आहे पंच 22 आहे का लेग बाईटची एक धाव. एक सिंगलच्या पद्धतीने टीमची धाव संख्या 10 अंकावर जाऊन पोहोचली. चांगला चेंडू टाकला होता, परंतु एक धाव वाचू शकले नाहीये. तिथे सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 10 वरती. अजूनही 14 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू आडव्या वाटेतून खेळायचा होता. पंचांकडे लिडिंग एज घेतली. अजय शापारीचा अंत. पहिला विकेट, पहिला आजरा. टीम कोंडाणे संघाला 10 अंकावरती. आता ठोक विजय.
नवीन बॅट्समन एंटर झालाय स्वराज. आता मात्र बदली दांडी फील केली आहे. गेल्या मात्र महागारी पाठवण्याचं काम केलं. स्वराज फलंदाजाला 1 मोर विकेट डाऊन. हादरा क्रमांक 2. आता ठोक डीजे पुढे एकदा. हा फटका चांगला आहे मनोहरच्या बॅट मधून, परंतु इथे देखील फटका फसला आहे. अजून एक हॅट्रिक विकेट आपण पाहतोय. विकेटची हॅट्रिक मात्र या गोलंदाजाने कमवले आणि याच गोलंदाजाने पहिल्या दिवसामध्ये देखील विकेट हॅट्रिक घेतली होती आणि या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने मात्र दुसरी हॅट्रिक घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक आदरा टीम खोंडाने टिमला. राकेश माधव नवीन बॅट्समॅन एंटर झाला मैदानामध्ये. हा फटका देखील चांगला. कव्हर मधून चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मध्ये डबलचा प्रयत्न आणि इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला होता, परंतु इथे बाल बचावला. फलंदाज बाल बचावला. त्यांना आउटची नामी संधी झाली होती, परंतु हिट जर झाली असती ना तर फलंदाज देखील बाद झाला असता 4थ्या क्रमांकाचा. परंतु इथे 2 धावा आणि 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या थांबलेली पाहायला मिळते. आपल्याला जाऊन पोहोचेल ती 12 अंकावरती. हा फटका देखील आता फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का आणि क्षेत्ररक्षक पोहोचतायत, खेळ देखील सोडतायत. लक्ष्मणकडून ही अपेक्षा नाही आहे आणि तीच अपेक्षा मात्र लक्ष्मणकडून होताना आपला बाल मिळती आहे आणि त्या मात्र थोडासा नाराज देखील केलाय. तो क्षेत्ररक्षण दर्जेदार झालाय. या 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 14 अंकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलका धावा लागल्या 14. आता 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी खोंडाने टीमला. तर परत टीमला टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅच मध्ये डिसिजन आपला बॅटिंग करण्याचा घेतलाय. डिसिजन बॅटिंगचा असेल. पहिल्या तरी टीम म्हणजे इंडियावाली टीमला प्रथम फिल्डिंग करावी लागणार आहे याची नोंद घ्या दोन्ही टीमने आणि लगेच आपण जो आपला निर्णय असेल त्याच्यावरती त्वरित उतरा. चार्जिंग आहे कमी. तर 6 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकिंगला अक्षय उमरे, नॉन स्ट्रायकिंग राकेश आहे. गोलंदाजी मार्क वरती 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज नरेश गोलंदाजी मार्क वर सज्ज झालाय. हा पहिला चेंडू बिगिट करायचा होता का अक्षयला, कारण की अक्षयला माहिती आता सिंगल डबल काही होणार नाहीये. आता एका दुसरा मोठा फटका अपेक्षित आहे
आणि तो आता प्रयत्नामध्ये धावतोय आणि ते पहिला चेंडू निर्धाव खेळलाय. आता 5 चेंडू आणि 10 धाव संख्येची गरज आहे. काय घडत आहे मैदानामध्ये, कुठे सामना होता कुठे सामना आला आहे. इथे देखील आता ट्रिपलला उद्ध्वस्त झाला. बॅटची लिडिंग चेंडू आदळला आहे. महत्वाच्या क्षणी हृदयाचे ठोके वाढवणारा ही विकेट मात्र मैदानाच्या बाहेर कोंडाणे टीमची. अक्षय बॅक टू द डगआउट. फोल्ड जाता नवीन बॅट्समॅन समीर मात्र एंटर झालेत मैदानामध्ये. समीर आणि राकेश. आता 4 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 10 धावसंख्या फक्त 2 चेंडूमध्ये येऊ शकते, परंतु प्रयत्न करणं गरजेचं आहे. असं म्हणतात ना, प्रयत्नशील परमेश्वर. आता हात जोडून फायदा नाहीये, जे पाण्यात ठेवून देखील फायदा नाहीये. आता फलंदाजांचा करामत करावी लागेल. आता प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना आणि ते प्रयत्न होणार का कोणाच्या टीम कडून हे देखील पाहणं गरजेचं आहे. हा पहिला चेंडू पुलचा फटका होता. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्नाला आता फेकी चुकीची झाली आहे. काय खडतंय मैदानामध्ये. इथे देखील ओव्हरथ्रो झालाय. आता मात्र काय मैदानामध्ये चाललंय. 3 धाबा कंप्लीट. चौथीला निघालेत आणि इथे मात्र चौथीला फलंदाज मात्र बाद झालाय. राकेश मात्र आता 4थ्या धावसंख्येसाठी बाद देखील झालाय. 4थी धाव देखील आता पूर्ण झाली असती. जिथे सिंगल होती तिथे डबलचं कन्वर्ट केला. डबल देखील होऊन 3री धावसंख्या देखील घेतली आणि 4थ्या धावसंख्येला फलंदाज बाद देखील झाले. आता मात्र समीकरण वेगळं झालंय. सर्वांच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण जाणाऱ्या असं कृत्य मात्र मैदानामध्ये झालं. तीन धाबा ऍड केल्या जात आहेत. 3 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या आज 3 अंकाने फ्लाय होतीये. साऊन पोचेल ते 17 अंकावरती. आता 3 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 7 धाबा. 7 धाबा 3 चेंडू. मानगाव विपक्ष कोंडाणे आणि कोंडाणे विपक्ष मानगाव. नरेश विपक्ष समीर. अशी ही लढत मात्र मैदानामध्ये चालू आहे. कोणता संघ बाजी मारणार या स्पर्धेमध्ये. मात्र शर्यतीचा वेध घेणारा सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु आता कोणती चुकी करणार नाहीये, कारण की त्यांना माहिती आहे सिंगल डबल बॅकच्या स्वरूपामध्ये आलेली 1 धाव आणि 1 धावसंख्येच्या मदतीने 18 धाबा. आता 2 चेंडू 6 धावे. 6 धावा 2 चेंडू. दोन्ही संघाचे हृदयाची आता फुसफुस करत असतील. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आहे. अशीच मॅच प्रेक्षकांना हवी आहे. जे प्रेक्षक घरी जायला निघले होते ते प्रेक्षक देखील आता एका जागी शब्द उभा राहून मॅच पाहत आहेत, कारण की मुंबईला त्या मॅच आली आहे. आता मात्र कोणता संघ वर्चस्व गाजवेल या शेंडीवरती पूर्णतः या सामन्याचं चित्र अवलंबून आहे. इथे जर का सिंगल डबल जरी आली तरी अशा पल्लवीत असतील ते कोंडाणे टीमच्या. हा चेंडू आता निर्धाव मात्र निघलाय, परंतु इथे फलंदाज सेफ पोहोचलाय पंचांनी सांगितलं, परंतु एक धाब आहे. आम्ही देखील घाबरलो. पंचांनी सांगितलं, इशारा दिला. 22च्या स्वरूपामध्ये आलेली 1 धाव 1 सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 19 अंकावरती. आता कंपल्सरी सेसिंग म्हणजे कंपल्सरी 5 धावा कराव्या लागतील, म्हणजे षटकारच मारणं अपेक्षित आहे. चौकार जरी आला तरी सामना पराभवाला सामोरं जावं लागेल कोंडाणे टीमला. 24 धावसंख्येचा मापक असं आव्हान आहे. इव्हन जोडी दोघे ब्रदर्स आता मात्र मैदानामध्ये खेळतायत. सागर हिलम आणि समीर हिलम ही जोडी मात्र आपण पाहतो, आणि त्यांचा मोठा बंधू मारुती हिलम देखील आता पॅव्हिलियन मध्ये असेल. 1 चेंडू 5 धाबा 1 चेंडू. आपण पाहू शकाल सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. जे घरी जायला निघाले ते प्रेक्षक ते देखील आता मॅचच्या मजा येत आहेत, कारण अशीच मॅच मात्र प्रेक्षकांना हवी आहे. आणि 30 मैदानामध्ये मॅच मात्र रंगली जाते. कोणाने पक्ष मानगाव. हा चेंडू पंचांनी सांगितलं की वाईट चेंडू. आता मात्र
सामन्यामध्येच चुरस निर्माण झाली. कुशल मोमेंटला मात्र आज सामना येऊन ठेपला. आता एक सिंगलच्या मदतीने 20 धावा धाव फलकावरती. आता एक चेंडू 4 धाव संख्येची गरज आहे. जर का ओव्हरच्या स्वरूपामध्ये 100च्या 2 धावा दिल्या नसत्या तर आता एक चेंडू 6 धाव संख्येची गरज असती. परंतु काही हो, परंतु कोंडाणे संघाला धाव संख्या आली आहे ती महत्वाची. आता समीर मध्ये असणारा ताकद आता मात्र मैदानामध्ये दाखवायला लागतील. आता आम्ही देखील बसलो होतो, आता आम्ही देखील उठलोय, कारण की मॅचच त्या मोमेंटला येऊन ठेपली. आता एक चेंडू 4 धावा. पहा आपण लॉंग स्टॉपला मात्र फिल्डर काढला आहे आणि एक फिल्डर क्षेत्ररक्षक विकेटला आहे. एक काऊ कॉर्नरला, एक लॉंग ऑन आणि एक टीपेक्षा कव्हरला आणि एक थर्डमॅनला मात्र प्लेअर काढलाय. मागचा प्लेअर आतमध्ये घेतला. एक लॉंग ऑफला देखील तैनात केला. आता आधी इरादे केले होते लॉंग शॉपला काढायचा, परंतु तिथे क्लोज घेतलाय. गोलंदाजी मार पण नरेश, काय केला समीर. आणि हा चेंडू आता मात्र निर्धाव, तिसऱ्या एसटीच्या वरून जाणारा चेंडू आला निर्धाव. आणि इथे भरचेसला गाजवलं ते मानगाव टीमनं आणि हॅड लग देऊया कोंडाणे टीमला. चांगला खेळ त्यांच्या आपल्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि शेवटच्या सेकंड रात्रीमध्ये मात्र त्यांना पराभवाची फुल मात्र